लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्रीमान राहुल गांधी यांचा आज 56वा वाढदिवस आहे. म्हणजे आप तक 56 असं काही म्हणता येईल. तर या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवाजी पार्क दादर येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसेना या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेलासुद्धा, या घटनेलासुद्धा आज 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण. तर मंडळी, एकट्याच्या बळावर शून्यातून सत्तेकडे नेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मला जसं आकर्षण वाटते, तसेच सत्तेपासून शून्याकडे काँग्रेसची वाटचाल ज्यांच्या कारकिर्दीत सुरू झाली आहे त्या राहुल गांधी यांच्याबद्दलही माझ्या मनात एक प्रकारचे औत्सुक्य आहे. आता ती शिवसेना आज अस्तंगत झाली आहे म्हणा, पण तो काय आजचा विषय नाही आपला. आजचा विषय राहुल गांधी आणि त्यांच्यासमोर अनपेक्षितपणे येऊन उभी राहिलेली सुवर्णसंधी हा आपला विषय आहे. आम्हाला 5वी 6वीमध्ये एक दिवाकरांची नाट्यछटा होती, पंत मेले राव चढले असे, म्हणजे त्या धड्याचं आमच्या शीर्षक होतं दिवाकर म्हणजे शिवसेना नेते दिवाकर रावते नव्हेत बरं, ते नाट्यछट्टाकार शंकर काशीनाथ गर्गे. तर या नाट्यछटेमध्ये हेड क्लर्क पंताचा मृत्यू होतो, त्यांच्या घरी शोक सुरू असतो, उद्याची भ्रांती असते. आणि दुसरीकडे पंत मेल्यामुळे त्यांच्या जागी हेड क्लर्क म्हणून रावांना बढती मिळते. त्यांच्या घरी वेगळं चित्र असतं, आनंदी आनंद असतो, भवितव्याच्या अनेक गोष्टी सुरू असतात. अशा प्रकारचे ते कथानक आहे. म्हणजे कितीतरी, म्हणजे 69 साली मी 5वीत होतो, म्हणजे 55-57 वर्ष झाली असेल, पण कथेचा सार मात्र असाच होता. म्हणजे हे अगदी पक्के. मी संजय राऊत थोडाच आहे हो. म्हणजे परवा पत्रकार परिषदेत संजय राऊत त्यांच्या नाशिकच्या विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनाच विसरले, म्हणजे त्यांचं नावच विसरले. त्यांचा उल्लेख त्यांनी खासदार राजाभाऊ गोडसे असा केला. राजाभाऊ गोडसे सेनेचे पहिले खासदार होते, खरं आहे, ते जिल्हाप्रमुखही होते त्यावेळी, पण आताचे खासदार मात्र राजाभाऊ वाजे आहेत. तरी बरं, राऊत नाशिक जिल्ह्याचे संपर्क नेते आहेत, पण ते नेहमी असंच होतं ना त्यांचं, स्वतःचं सोडून दुसऱ्याचं चिवडण्याची सवय. दुसरं काय, मग असा घात होतो. याच सवयीमुळे उबाटाचे 12 वाजविले ना भाऊ त्यांनी. पण अब रडने से क्या उपयोग है. तर विषय राहुल गांधीचा, आणि हे मध्येच घुसलं. मग आजकाल राहुलजीसाठीच सकाळ संध्याकाळ वाजत असतं म्हणे हे. पण या टमरेलाचा आज विषयच नाही. तर आपण बोलत होतो राहुल गांधी यांच्यासमोरील संधीच्या संदर्भात. म्हणजे काय, तर महाराष्ट्रात उबाठा फुटली, आता पुन्हा फुटली. शरद पवारांची राष्ट्रवादी एकदा फुटली, आता साहेबांच्या शिष्याची जर पुन्हा खपामर्जी झाली तर आणखीन एकदा फुटेल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटली, केजरीची आम आदमी पार्टीसुद्धा फुटली, तिकडं उत्तर प्रदेशमध्ये सपासुद्धा फुटीच्या मार्गावर आहे. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यासारखे जे मोठे नेते आहेत ते भाजपच्या बरोबर आहेत. राहुल गांधीवर राग म्हणून DMKचे दिवस भर झाले, म्हणजे त्यांची तामिळनाडूतील सत्ता गेली. थोडक्यात सांगायचं तर अनेक प्रादेशिक पक्ष फुटून तुटून विस्कळीत झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मोदी शहांची जुलमी राजवट नको असेल, हिंदुत्ववादी भाजप सत्तेत नको असेल, तर जी जनता विरोधकांना मतदान करते तेच निवडून, आणि जी जनता विरोधकांना मतदान करते तेच नेते निवडून आल्यावर त्याच राजवटीशी जर संधान साधून सत्तेत जात असतील, तर हे पाहून मतदारांनासुद्धा नैराश्य आले असणारच. म्हणजे हे स्वाभाविकच आहे ना. मोदी शहांचा भाजप नको,
म्हणून प्रादेशिक पक्षांना मतदान करणाऱ्यांसमोर या घडीला फक्त आणि फक्त राहुल गांधींचा काँग्रेस हाच एक महत्त्वाचा आणि मुख्य पर्याय दिसतो आहे, की जो अजूनही एक हाती मोदी शहांना म्हणजे मोदी शहांच्या विरुद्ध भाजपाच्या विरुद्ध देशभर लढतो आहे. त्यामुळेच जर राहुल गांधी यांनी आपला जो आक्रमकपणा आहे त्याला जर शहाणपणाची जोड दिली, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरून आवाज उठवला आणि 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आतापासून तयारी केली तर राहुल गांधी यांना निश्चितच चांगल्यापैकी संधी आहे असे मला वाटते. अर्थात त्यांचा पप्पूपणा त्यांनी मर्यादित ठेवला पाहिजे. लागल तर त्यासाठी सुप्रिया सुनीतची सुद्धा म्हणजे मदत घेतली तरी काही हरकत नाही. पण यावेळी काँग्रेसने इंडिया आघाडीतील कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी युती न करता लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 543 जागा लढवाव्यात, म्हणजे भाजपला एक मोठा पर्याय निर्माण होईल असं वाटतं. प्रादेशिक पक्षांच्या आजच्या परिस्थितीमुळे काँग्रेसला निश्चितच लाभ होऊ शकेल असं वाटतं. म्हणजे भाजपला आज तरी देश पातळीवर टक्कर देण्यास राहुल गांधींची काँग्रेस सज्ज झालेली आहे अशी प्रतिमा जर ते जनमानसात तयार करण्यात काँग्रेसला यश मिळाले तर ते यशस्वी ठरू शकतील. देशाचं सारं राजकीय गणितच त्यामुळे बदलू शकेल. काँग्रेसचे बळ वाढविण्यात राहुल गांधी यशस्वी झाले तर वारं पाहून नायडू आणि कंपनी पुन्हा काँग्रेससोबत येऊ शकतात. माझ्या दृष्टीने कमजोर विरोधाची म्हणजे भाजपला जो विरोध होतो तो कमजोर झाल्याची त्याची पोकळी निर्माण झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी स्वतःचाच पक्ष प्रबळ करण्यासाठी राहुल गांधी यांनी त्यावरच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. राहुलजी आज 56 वर्ष पूर्ण करून 57व्या वर्षात पदार्पण करत आहे. 2029मध्ये ते 60 ओलांडतील आणि त्यावेळी जर ही संधी त्यांच्या हातातून गेली तर मात्र या जन्मात तरी ते पंतप्रधान होऊ शकणार नाहीत किंवा विरोधी पक्ष नेतेपदही कायम राहील की नाही याविषयी शंका आहे. म्हणजे माझं जे विश्लेषण आहे ते या पद्धतीचं आहे. तर ते तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी बुलंद चॅनल सबस्क्राईब करा. या सबस्क्राईबची खूप गरज आहे हो. तर तूर्त इतकेच, पुन्हा भेटूया. पण चॅनल सबस्क्राईब करा, नक्की करा. धन्यवाद.